विषय आता आहे जना एक्सप्रेस. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अशा पद्धतीनं क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी उभारी केली, त्याचा अनुभव आपण आज ऐकणार आहोत. त्याचबरोबर सौभाग्यवती गीतांजली पाटील वैद्य आहेत, ॲडव्होकेट संजय पाटील राजा, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या समारोपाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक सन्माननीय एम. पाटील सर यांचं स्वागत माननीय धर्मी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. त्यानंतर आजच्या वक्त्यात जे आपल्यासमोर जना एक्सप्रेस प्रवास होता जिद्दीचा हा अत्यंत त्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय नवदुर्गा कोणत्या अनुषंगानं ते आपल्यासमोर मांडणार आहे त्या माननीय सौभाग्यवती जनताई फुलवा हिरवे यांचं स्वागत सत्कार करण्याची मी विनंती करतो. सौभाग्यवती गीतांजली पाटील वहिनी यांना आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. कैलासवासी सौभाग्यवती सुंदर यशोराव पाटील चिन्ह श्याम श्री देव छोटीशी वाडी आहे. गडीवर साधारण 50 ते 55 मुंबईला असेल. ते छोटंसं गाव आहे, एकदम दुर्गम भागात. तिथे बसची सुविधा आज सुद्धा नाही आहे. प्रवास माझा सुरू केला. माझ्या कुटुंबात म्हटलं तर माझं आई वडील, छोटा भाऊ आणि 2 बहिणींचे लग्न झालेलं आहे. असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. माझं शिक्षण हे 1ली ते 4थी शिक्षण हे जिल्हा प्राथमिक शाळेत झालेलं आहे आणि 5वी ते 10वी शिक्षण हे इंग्लिश माध्यमिक या शाळेत झालेलं आहे. 11वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण जे आहे ते किसनवीर महाविद्यालय वाडी या कॉलेजमध्ये झालेलं आहे. तर मला पहिल्यापासून खेळायची आवड खूप होती. तर म्हणजे मला असं वाटायचं की ग्राउंड म्हणजे शाळा समोर बाहेर खेळ मुलं वगैरे खेळताना दिसायचे. तर मला असं वाटतं की क्लास सोडून मी खेळायला जावं. मी 4थीमध्ये होते तेव्हा 2004 साली एक जिल्हा ॲमेचर अथलेटिक्स असोसिएशनने जिल्हा लेवलची क्रॉस कंट्री स्पर्धा इथे भरवली होती, ज्याच्यामधून राज्यासाठी सिलेक्शन होणार होतं. मी इयत्ता 4थीमध्ये शिकत होते. तर मला रोटी म्हणजे प्रत्येक इव्हेंटनुसार पळू लागले. तर मला असं वाटायचं की मी सुद्धा यांच्यासारखं पळायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर तेव्हापासून म्हणजे माझ्या एक वेगळीच ओढ लागली मला खेळायची. जेव्हा मी 5वीमध्ये आले तेव्हा तुमच्यासारखीच मी अशी खालीवर समोर बसलेली असायची आणि आज मी स्टेजवर आहे. हा प्रवास कसा झाला त्याचे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर 5वीमध्ये आल्यानंतर मी खो खो वगैरे खेळायची. 6वीपासून म्हणजे माझे जे कोच आहेत राजगुरू कोचळे ज्यांनी मला घडवलं. म्हणजे माझा जो आज मी इथं जी उभी आहे ती त्यांच्यामुळे आणि माझ्या आईवडिलांमुळे आहे खरं तर. राजगुरू कोचळे सरांनी मला घडवलं. माझ्यातलं त्यांनी टॅलेंट ओळखलं, ही मुलगी काहीतरी करू शकते. अशा प्रकारे मी खो खो वगैरे खेळायची. त्याच्यामुळे मी हळूहळू रनिंग सुरू केलं. 1-2 वर्ष प्रॅक्टिस केलं. पहिली जिल्हा स्पर्धा मी सातारा येथे राजवाड्यामध्ये खेळले. त्याच्यामध्ये माझा 2रा क्रमांक आला. तर तेव्हा पळणं म्हणजे काय असतं माहीतच नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली स्पर्धा म्हणजे काय असतं माहीत नव्हतं. तिथं गेल्यानंतर मुले होते, प्रत्येकाचे वेगवेगळे इव्हेंट होते. अंडर 12मध्ये मी 3 किलोमीटर स्पर्धा पहिल्यांदा खेळली. तर त्याच्यामध्ये माझा 2रा क्रमांक आला. त्याच्यातून माझं स्टेटला वगैरे सिलेक्शन झालं. अशा स्पर्धा मी आणि बऱ्याच खेळत गेले. पहिली नॅशनल स्पर्धा आहे ती मी अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी खेळली आणि मला पहिला नॅशनल मेडल सुद्धा 13व्या वर्षीच आहे. नॅशनल मेडल मिळवणं ह्याच्यासाठी
खूप श्रम करायला लागतात. जे म्हणजे मी स्वतः केलेले आहेत, अजूनही करते, ते मला माहिती आहे. तर त्याच्यानंतर सुरुवात झाली मेडल. मग मेडल आल्यानंतर मला एक ओढ अजून निर्माण झाली की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग माझ्या सरांना पण समजलं की ही मुलगी काहीतरी करू शकते, तिच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. हे सगळं करत असताना घरची परिस्थिती पण खूप बेताची होती. आई वडील मजुरी करायचे, भाऊ लहान होता. मग आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे थोडे प्रॉब्लेम्स यायचे. पण माझे गुरु जे आहेत त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून मला, म्हणजे कुठं कॉम्पिटिशनला जायचं असेल किंवा काही खर्च असेल माझा, तो स्वतःच्या खिशातून स्वतःच्या पगारातून ते मला खर्च करायचे. त्याच्यातून मी माझा प्रॅक्टिस हे आहे ते मी रोज कंटिन्यू करायचे. मांढरदेव हा असा गाव आहे की तिथे भरपूर पाऊस असतो, थंडी तर प्रचंड असते. म्हणजे 2 मिनिट सुद्धा आपण बाहेर उभे नाही राहू शकत, तेवढी प्रचंड थंडी असते. ऊन पण तेवढंच असतं. तर मी थांबली नाही. ऊन वारा पाऊस याचा विचार मी कधीच केला नाही. माझ्या घरापासून माझं जे ग्राउंड आहे, ग्राउंड पूर्वी आम्हाला नव्हतं. 2 ते 3 वर्ष मी स्टार्टिंगला 2005 ते 2008 पर्यंत मी रोडलाच प्रॅक्टिस केला. त्याच्यानंतर सरांनी माझ्या 2009ला स्वतःच्या शेतामध्ये 200 मीटरचा ट्रॅक बनवला त्यांनी, स्वतःच्या शेतामध्ये. तर ते माझ्या घरापासून 7 ते 8 किलोमीटर लांब होतं. ना बसची सुविधा, ना घरची परिस्थिती नसल्यामुळे ना सायकल, मी चालत जायची. सकाळी 6ला जायची चालत. पाऊण तास मला चालत परत पोचायला लागायचे 6-7 किलोमीटरला. त्याच्यामध्ये स्कूलची बॅग पण असायची. स्कूल हे माझ्या घरापासून, शाळा म्हणजे माझ्या घरापासून 3.5 किलोमीटर आणि तिथून पुढं 3 ते 3.5 किलोमीटर माझं ग्राउंड होतं. तर मी सकाळी 6ला घर सोडायची. तिथून माझी बॅग म्हणजे शाळेची तयारी करून डब्बा वगैरे सोबत घेऊन मी जायची. तिथं 1.5 ते 2 तास मी प्रॅक्टिस करायची. 7 ते 9 मी प्रॅक्टिस करायची. 9 वाजता तिथून निघायची, पुन्हा शाळेत यायची. 10:30 ते 5 पर्यंत जे काय असेल ते शाळा करायची. तिथून पुन्हा मी 5:30 ते 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायची. तिथून पुन्हा मी घरी चालत यायची. हा माझा दिवसभराचा शेड्यूल ठरलेच होता. मी 10वी पर्यंत न थांबता न चुकत, म्हणजे एकही दिवस चुकवलेला मला तरी आठवत नाही. म्हणजे मी आजारी पडणं किंवा आपण म्हणतो ना आजारी पडणं किंवा कंटाळा येणं असा हा प्रकार मला कधी झालेलाच नाही. तर का झाला नाही तर माझ्यासमोर माझं ध्येय होतं की मला तिथपर्यंत पोहोचायचं, मला मेडल्स घ्यायचे. मला झोप पण लागायची नाही की म्हणजे उठून मला लवकर जायचं, हेच मला समोर माझ्या ग्राउंडच दिसायचं, माझं प्रॅक्टिस दिसायचं, माझं टार्गेट जे काय आहे तिथपर्यंत पोहोचायचंय मला. हेच म्हणजे सतत मी मला गुंतूनच घेतलेलं होतं की मला ते करायचंय, मला ते करायचंय. तर असा हा प्रवास माझा सुरूच होता. रोज प्रॅक्टिसला जायचं, तिथून शाळा, दिवसभर प्रॅक्टिस केल्यानंतर एवढं प्रॅक्टिस करायचं की दिवसभर खूप कंटाळा यायचा. प्रॅक्टिस केल्यानंतर पूर्ण आपल्या बॉडीची हालचाल होते आणि पूर्ण घामाने आपण ओलेचिंब होतो, मग थोडे थकवा वगैरे जाणवायचा. तरीही मी दिवसभर शाळेत बसून पुन्हा संध्याकाळी प्रॅक्टिस करायचे. याच्यातून मला एक फायदा झाला, मी थकली नाही कधी. आणि माझे जे कोच आहेत ना ते मला सारखे मोटिवेट करायचे की तुला करायचंय, तुला थकून जमणार नाही. पण मी सुद्धा म्हणजे असं कधीच अशी वेळ नाही आली की मला सरांनी बाबा मी एक दिवस घरी बसले किंवा प्रॅक्टिस बुडवलं काही कारण सांगून, तर असं कधी मला आठवतच नाही. त्याच्यातून मी बऱ्याचशाच स्टेटला म्हणजे मेडल मोजूच शकत नाही, एवढे मेडल आहेत मला, मोजूच शकत नाही. 30 ते 35 फक्त गोल्ड आहेत माझे. प्रत्येक स्पर्धेला मला मेडल हे ठरलेलं असायचं. हे का तर माझा जो दिवसभराचा किंवा मी जे कष्ट करत होते त्याचंच ते फळ होतं. कारण प्रत्येक कॉम्पिटिशनला गेलं की मला मेडल लागायचं. मी घाबरायची नाही, कारण घाबरलं तर आपलं पुढं काहीच नाही करू शकत आहे आपण. घाबरलं, भीती नाही म्हणायला पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना भिजलं नाही पाहिजे आपण. मग भीती माझी हळूहळू निघून गेली म्हणजे माझ्या माइंडमधून, डोक्यामधून. भीती हा प्रकार राहिलेलाच नाही. भीती का राहिली नाही तर माझं काहीतरी स्वप्न होतं. आपल्याकडे जेव्हा म्हणजे आपल्यासमोर जेव्हा स्वप्न असतं त्यावेळेस आपोआप इच्छा तयार होते. आपली इच्छा तयार झाली की आपण कृती करायला लागतो. कृती म्हणजे जे काही प्रॅक्टिस
स्टडीज असेल, अभ्यास असेल, काही असेल, म्हणजे प्रत्येकाचं ध्येय हे वेगळं आहे. तर म्हणजे मी कृतीतून करू लागले. त्याच्यानंतर माझी भीती गेली. भीती गेल्यानंतर मला एक अनुभव आला. तो अनुभव मी सांगणारच आहे तुम्हाला. तर भीती पूर्णपणे गेली. मी डगमगली नाही. बऱ्याच म्हणजे स्टेट लेवलला गेल्यानंतर वगैरे महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून मुली यायच्या. तर मी पहिले विदाऊट शूज पळायचे, म्हणजे माझ्याकडे चप्पल सुद्धा पायात घालायला नव्हती, अशी परिस्थिती होती. आणि आज मी माझ्या पायामध्ये शूज 12-13 हजाराचा असतात. म्हणजे ती परिस्थिती, ही परिस्थिती. तर 12 असं नाही की आज मी त्यावेळेस एका शूजवर प्रॅक्टिस करायची. आज माझ्याकडे 12-13 हजाराचे घरी 4 ते 5 शूज पडलेले आहेत. म्हणजे असे माझा सांगण्याचा उद्देश हा की परिस्थिती कशी असो डगमगायचं नाही, सामोरे जायचं परिस्थितीला आपण. मला तेव्हा वाटलं पण नव्हतं की माझ्या पायात 12-13 हजाराचा शूज असेल. असं आपण केलं तर हे सर्व शक्य आहे. तुम्हाला माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपण केलं तर ते सगळं शक्य आहे आपल्याला. तर सातत्याने मला नॅशनलला, महाराष्ट्र म्हणजे स्टेट लेवलला, नॅशनलला मेडल येऊ लागले. एक आपण म्हणतो ना, नाव आपलं राहतं. प्रत्येक कॉम्पिटिशनला मी डोळे झाकून कोणी विचारलं ना, म्हणजे माझा इव्हेंट होता 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि क्रॉस कंट्री स्कूल लेवलपर्यंत, 12वी पर्यंत. तर कोणी महाराष्ट्रात विचारलं की या इव्हेंटला कोण येणार आहे, तर माझं नावच असायचं. ते लिहिलेलंच असायचं. म्हणजे प्रत्येकाच्या मनात किंवा मी तेवढं करून दाखवायचं त्यांना. म्हणजे ते पूर्ण हे केलेलं होतं. सगळ्यांना माझ्यावरती विश्वास होता की मी ते करणार म्हणून, आणि प्लेस मलाही भेटणार म्हणून. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे मी हे सगळं करत असताना स्कूल लेवलला सर म्हणजे डायरेक्ट सिलेक्शन कोणाला देत नाही. तर माझं काय व्हायचं, वर्षातून मी 6 ते 7 नॅशनल ॲट ए टाइम खेळायचे. एका वर्षात माझ्या 6 ते 7 नॅशनल व्हायच्या. तर त्यावेळेस बऱ्याचदा असं व्हायचं क्रॉस, म्हणजे दोन्ही स्पर्धा एका वेळी यायच्या. तुम्हाला एक स्पर्धा सोडावी लागायची असं व्हायचं. किंवा थोडंसं नॅशनल लेवलला आपण तिथं काहीच नाही करू शकत. तर मग दोन्ही स्पर्धा, मग ते स्पर्धेचं नियोजन करून दोन्ही स्पर्धा ॲट ए टाइम किंवा एका वेळी स्टेट लेवलची स्पर्धा असेल किंवा नॅशनल लेवलची एका टायमिंगला यायच्या. तर स्कूल गेम मध्ये सर मला हे सांगायचे तुम्हाला मुलांना सगळ्यांना की स्कूल गेम जे आहे 12वी पर्यंत असतात, अंडर 14, अंडर 17 आणि अंडर 19. तर त्यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन हे कोणालाच भेटत नाही. डायरेक्ट सिलेक्शन जे आहे ते कोणालाच भेटत नाही. स्कूल गेमला एवढी फाईट असते की प्रत्येक म्हणजे तालुका, जिल्हा, विभाग, स्टेट आणि नॅशनल असा क्रम असतो. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक स्कूल म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक शाळा, खेडेगावातल्या म्हणजे एकदम दुर्गम भागातील मुलं वगैरे तालुका लेवल, त्याच्यातून तालुक्यातून 3 सिलेक्ट होऊन जिल्ह्यातून 3 सिलेक्ट होऊन कोल्हापूर विभाग आला. कोल्हापूर विभागातून परत महाराष्ट्रासाठी आपलं कोल्हापूर डिव्हिजन जायचं. असं महाराष्ट्रात तिथून पुढे मग महाराष्ट्रातून सिलेक्शन होऊन नॅशनलची टीम, पूर्ण महाराष्ट्राची टीम. तर असं असायचं. जिल्ह्यामध्ये वगैरे मी पळाली, पण डिव्हिजनसाठी किंवा स्टेटसाठी मला क्रॉसिंग कॉम्पिटिशन बऱ्याच वेळा आल्या. तर मी एवढी माझी चांगली कामगिरी करून ठेवली की मला स्टेटमधून सर डायरेक्ट सिलेक्शन दिलं होतं. ते स्कूलमधून आजपर्यंत कोणालाही भेटलेलं नाही. ऑलिम्पिक प्लेअर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा डायरेक्ट सिलेक्शन भेटलेलं नाही कोणाला. डिव्हिजन स्पर्धांना खेळता एक मुलगी कोल्हापूर डिव्हिजन मधली जी मी आहे, तर मला स्टेटला डायरेक्ट सिलेक्शन होतं. बाकीच्या मुलांचे केस नंबर सगळ्यांचे, मी ट्रायल करते म्हणून फक्त मला केस नंबर नव्हता. तर बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन पण घेतलं, कारण त्यांची मुलं पण असतात ना, मग हिला डायरेक्ट सिलेक्शन कसं करतात. त्यावेळी पण मला अडथळे निर्माण केले लोकांनी. पण माझी कामगिरी एवढी होती की समोर मी नॅशनलला मेडल मिळवून देणार आहे हे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला माहीत होतं. त्यामुळे त्यांनी मला तिथं अडवलेलं नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, काही करा, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्र निवडणारच आहात. त्या क्षेत्राचा पाठलाग करा तुम्ही. त्याच्यामध्ये एवढं नाव कमवा, एवढं स्ट्रॉंग बना की तुम्हाला कोणी अडवलं नाही पाहिजे तिथं. तर बरेच लोकांनी मला ऑब्जेक्शन घेतलं की जे म्हणजे त्यांच्या पण मुली असायच्या ना माझ्यासोबत पळताना. मग मला म्हणजे मी स्टार्टिंग पॉईंटला जाताना पण त्यांनी विरोध केलेला होता. पण नाही, मला जे जोपर्यंत महाराष्ट्र स्कूल असोसिएशन जे आहे त्याचे जे मेन होते त्यांनी ते जर नाही म्हणत नाही, तर मी म्हटलं
मागे नाही करू शकत, कारण माझ्याकडे तसं परवानगी होती, मी केलं त्याच्यात पण मी सर्व मुलींना हरवलं. म्हणजे त्या प्रॅक्टिसमध्ये होत्या त्या सर्व मुलींना हरवलं, त्याच्यातूनच माझी हॅट्रिक झाली. स्कूल गेमला हॅट्रिक ही माझ्या नावावरती आहे अजूनही. 3 वर्षात 3 गोल्ड मला सलग येत. असे अडथळे बरेचसेच येतात जीवनामध्ये. म्हणजे आतापर्यंत प्रवासामध्ये मला खूप सारे अडथळे आले, त्या अडथळ्यांना मी सामोरे गेले. काही क्षण तर असे होते की एवढे प्रॉब्लेम्स आले मला की मला असं वाटायचं की आता प्रॅक्टिस बंद करावा, नको हे करायला, थांबवावं सगळं. पण त्यातून पण मन परत असं वाटायचं की आपण एवढं केलं त्याचा उपयोग काय मग. कारण अडथळे म्हणजे खूप येऊ लागले मला. प्रॅक्टिस बाबतीत असतील किंवा इतर कोणत्याही याच्यात असतील ते खूप येऊ लागले. तर मी डगमगली नाही, मी सातत्याने माझं प्रॅक्टिस केलं. सराव हा चालूच होता. मला 38 नॅशनल आहेत माझ्या, आणि मला 21 मेडल आहेत नॅशनलला. बऱ्याचशाच मी इंटरनॅशनल पण खेळली. वर्ल्ड स्कूलसाठी माझं सिलेक्शन झालं. मी 12वीमध्ये असताना वर्ल्ड स्कूल म्हणजे सिलेक्शन जी नॅशनल गेम्स असतात आपल्या त्याच्यामध्ये खेळली. 12वी जूनला माझा रिझल्ट लागला. लिस्टमध्ये नाव आणि तो रिझल्ट एकाच वेळी आला. तर मला दुर्दैवाने ती स्पर्धा नाही खेळता आली, पण मी दुसऱ्या एशियन चॅम्पियनशिप वगैरे आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता. सराव हा माझा सातत्याने सुरू होता. मी मुलांबरोबर सराव करायचे, मुलींबरोबर सराव करत नव्हती. कारण मला माहिती होतं की म्हणजे जो माझ्यापेक्षा चांगला करतो त्याच्यासोबतच मी करायचे सराव. आणि माझे जे कोच आहेत, आमच्याकडे ग्रुप 30-35 मुलांचा होता. एवढ्या मुलांमधून एका म्हणजे माझ्याकडेच लक्ष देणं शक्य नव्हतं त्यांना. पण मी त्यांचं लक्ष माझ्याकडेच वेधून घ्यायचे. का तर मी प्रॅक्टिस मुलांसोबत करायची, मुलांच्या पुढे करायची प्रॅक्टिस. आणि प्रत्येक गोष्ट मुलांना विचारून करायची, प्रत्येक गोष्ट विचारून करायची. अगदी कॉलेजला गेली मी, म्हणजे ऍडमिशन वगैरे घेतलं, कॉलेजला जाऊ का हा पण प्रश्न मी त्यांना विचारायचे कॉलेजला. का तर प्रॅक्टिसमध्ये एका म्हणजे सातत्य खूप महत्वाचं असतं. आणि एक दिवस जरी प्रॅक्टिस चुकलं तर आपण बॅकफुटला 8 दिवसाच्या बॅकफुटला जात असतो. माइंड खूप स्ट्रॉंग ठेवावं लागतं. कोणत्याही म्हणजे मी कॉलेज वगैरे केलं, पण कोणती मैत्रीण वगैरे नाही, म्हणजे मैत्री वगैरे कधी कोणाशी केलेली नाही. का तर मला माझं ध्येय पुढे होतं ना. आपण म्हणतो ना कॉलेजला गेल्यानंतर इकडे जाऊ तिकडे जाऊ, थोडंसं चालतं मुलांचं. तर मग मी तशा प्रकारे म्हणजे मैत्री वगैरे कधी कोणाशी केलेली नाही. माझं सातत्याने रुटीन चाललेलंच होतं. हे करत असताना फर्स्ट इयरला मी जॉब लागला मला. म्हणजे रेल्वेने मला माझी कामगिरी पाहता मला पहिली वेस्टर्न रेल्वेला ऑफर दिली. दुर्दैव म्हणजे मी ते चांगलीच गोष्ट म्हणते, जे होतं ते चांगल्यासाठी होतं आपण म्हटलं पाहिजे. तर जॉबचं पहिलं लेटर आलं मला वेस्टर्न रेल्वे मुंबईवरून. तर ते लोकांनी माझं ते लेटर माझ्यापर्यंत पोहोचवलंच नाही, जॉबचं लेटर. पोस्टमनने दिलं, पण आमच्या गावाच्या काही लोकांनी ते माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. ट्रायल्स झाल्यानंतर मला समजलं की लेटर आलेलं होतं म्हणून. तर आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्याच्यानंतर एक 15 दिवसानंतर मला सेंट्रल रेल्वेने लगेच म्हणजे दुसरं ऑफर दिली जॉबसाठीची. तर पहिलं असं की पहिलं बाबा वेस्टर्न रेल्वेत होतं तर ते मुंबईला पोस्टिंग झाली असती माझी, जर झालं असतं माझं तर. आणि आता जे आहे ते माझी पुण्यात पोस्टिंग आहे. तर जे त्यांनी केलं लोकांनी ते माझ्या भल्यासाठीच केलं असं मी म्हणते. तर आज माझी पोस्टिंग पुण्यामध्ये आहे. आज 6 वर्ष झालं मी TC या पदावर कार्यरत आहे. तर अजूनही मी प्रॅक्टिस करते. जॉब भेटला म्हणजे सगळं काही नाही. मला जॉब भेटला, माझ्या घरचं म्हणजे जॉब भेटल्यानंतर मी घरचं बरंचसं डेव्हलप केलं. आमच्यावरती कर्ज वगैरे होते ते थोडंसं घरच्यांना हातभार दिला. हे करत असताना मी माझ्या पाठी म्हणजे माझा छोटा जो भाऊ आहे, मी करते म्हटल्यानंतर त्यांनी पण
सैन्य दलात सर तो राजस्थान येथे कार्यरत आहे. त्याचं पण स्पोर्ट्स मधून त्याला डायरेक्ट घेतलेलं आहे. तर स्पोर्ट्स काय आहे, स्पोर्ट्स केल्यानंतर बाबा की आपल्याला पोलीस भरती करता येते. सगळेच जण स्पोर्ट्स मध्ये नाही होणार हे मला माहिती आहे. प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगळं आहे. तर प्रत्येकाने आपापलं क्षेत्र निवडा, ध्येय ठरवा, ध्येयाचा पाठलाग करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. पण पहिलं तुम्ही तुमचं ध्येय ठरवाल तर. माझी तुम्हाला एक सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपलं हेच एज असतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. हेच एक एज असतं आपलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. तुमच्याकडं खूप चांगली संधी आहे की पवार सरांसारखे सर आहेत तुमच्याजवळ जे तुम्हाला मोलाचे मार्गदर्शन करतील. स्पोर्ट्सच नव्हे, अजून कोणताही अभ्यास म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तुम्ही ठरवूनच ठेवा आता की मला हे करायचं, त्याचा पाठलाग करा. म्हणजे तुम्ही तुमचं दिवसभराचा जो दिनचर्या आहे ना ते लिहूनच ठेवायचं आपल्या कागदावरती. आपण एक नोटबुकच करायची त्यासाठी की मला हे करायचंय. तुमचं ध्येयावरती लिहून ठेवा. त्याच्यावर आपण दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज किंवा दिवसभराचं जे आहे तुम्ही ठरवले त्या पद्धतीनेच तुम्ही चाला. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तर मला जॉब सेंट्रल रेल्वेने ऑफर केला. जॉबचं असं की सर मला एवढा चांगला जॉब सहजासहजी कोणाला भेटत नाही. जे नॅशनल इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत त्यांच्यासाठी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब ऑफर करत असतं आणि मला तो जॉब मिळाला. त्याच्यानंतर सर मी 6 वर्ष झालं म्हणजे आता कोविडमुळं मी फर्स्ट टाइम ड्युटीला गेली असं म्हणजे 5 वर्ष मी नोकरीच केली नाही. का तसं एक मेडल आला ना आपल्या नॅशनलला तर मला सेंट्रल म्हणजे रेल्वे बोर्ड जे आहे ना मला 365 दिवस सुट्ट्या देत होतं. म्हणजे वर्षभर पूर्ण सुट्टीवर मी एक मेडल आलं तर. फक्त प्रॅक्टिस करायचं, प्रॅक्टिस फोकस. एक मेडल आणणं त्याच्या एक मेडल 3 मंथसाठी एक मेडल आला आणि त्याच्यानंतर इकडे पगार पण चालू आणि इकडे सुट्टी पण. तर ते का म्हणजे का देतात ते. तर प्रॅक्टिस करायचं म्हटल्यानंतर फोकस राहू लागतं खूप. मी आतापर्यंत कोणताही कार्यक्रम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे स्टेज डेअरिंग नाहीये. मला ग्राउंडमध्ये सांगितलं ना तर मी पूर्ण 100% देणार तुम्हाला माझे. पण बोलायची तेवढी डेअरिंग नाहीये माझ्यामध्ये. तर रेल्वे मला वर्षभर सुट्टी का देते बाबा. तर प्रॅक्टिस केलं की कसं असतं सर माझं ॲव्हरेज दिवसाचं प्रॅक्टिस जे आहे ते 25 ते 30 किलोमीटर होत असतं माझं दिवसाचं. मी आजही सकाळी प्रॅक्टिस करून आलेली आहे. का तर माझ्यासमोर माझं ध्येय अजूनही आहे. दिवसभराचं 25 ते 30 किलोमीटर पळायचं म्हटलं तर माइंड खूप स्ट्रॉंग ठेवावं लागतं. आपण म्हणतो 2 किलोमीटर आपल्याला चाललं तरी नॉर्मल दम लागतो किंवा जमत नाही काही लोकांना. तर तुम्ही म्हणाले एवढं 25 किलोमीटर शक्य कसं काय दिवसाचं पण. तर मी आज 16 वर्ष झालं स्पोर्ट्स करते सर. 16 वर्षाचा हा माझा प्रवास आहे. न थांबता न फिरता मी करते. मी सांगायचं म्हणजे तुम्हाला अभिमान वाटतो. मी 16 वर्षात एकही गोळी खाल्लेली नाही डॉक्टरची. कोविडमध्ये म्हणजे उदाहरण तुमच्या समोर सांगते. कोविडमध्ये एवढं हे वाटत होतं लोकांना तर आम्हाला पूर्ण गॅरंटी होती कोविड नाही होऊ शकत. का तर आम्हाला म्हणजे कोविड म्हणजे काय आहे तर लोक घाबरून किंवा येऊन खूप हे झाले. तर कोविड जेवढं आपल्या मनापासून आपण जर एखादी गोष्ट हे करू तर ते मनातच म्हणजे कोविडची भीती बिलकुल नव्हती. मला ड्युटी करावी लागत होती. पहिल्यांदा 6 वर्षामध्ये मी कोविडमध्ये ड्युटी केली. तर माझं ड्युटी अशी आहे TC आहे मी. तर माझा सगळ्यात जास्त लोकांशी संपर्क होतो. तर मी घाबरली नाही जास्त की. उदाहरण सांगते की बाबा 16 वर्ष प्रॅक्टिस करतो तर कोविड काय ठीक आहे काहीच नाहीये. तुम्ही खूप म्हणजे स्पोर्ट्स केलं तर काय होतं. स्पोर्ट्स केलं तर आपली शरीराची जी म्हणजे तुमची जी रचना आहे शरीर हे तुमचं खूप स्ट्रॉंग बनून जातं. म्हणजे त्याच्यामुळे कोणत्याच तुम्हाला समस्या असे येणार नाहीये. प्रॅक्टिस
प्रॅक्टिस मला रेल्वे सुट्ट्या देत होती वर्षभर. तर प्रॅक्टिसचं सातत्य जे आहे ना, आपण ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो कोणत्याही गोष्टीचं, त्याचं सातत्य खूप महत्वाचं असतं. तर मी सकाळी म्हणजे सुट्ट्या ज्यावेळेस देत होते किंवा इतर वेळी पण, तर वर्ष सुट्टीवर असायची मी, पण माझ्या गावी कधी यायची नाही सर. गावी कधीच आली नाही, किंवा सण किंवा कोणता कार्यक्रम कधीच अटेंड केलेला नाही. का तर रेल्वेने मला सुट्ट्या, कार्यक्रम किंवा कोणाचं लग्न असेल, काही असेल, त्याच्यासाठी नाही दिलेले आहेत. तर रेल्वेने सुट्ट्या ना मला फक्त प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेल्या होते. तर मी सकाळी 2.5 ते 3 तास प्रॅक्टिस करते, मी संध्याकाळी 2 तास प्रॅक्टिस असतं माझं. असं दिवसभरात 25 ते 30 किलोमीटर एव्हरेज माझं आहे, आणि आठवड्याचं एव्हरेज माझं 150 किलोमीटर आहे. एक आठवड्यात 150 किलोमीटर पळते मी. कोविडमुळे, लग्नामुळे थोडा मध्ये खंड पडला, पण मी अजूनही सातत्याने प्रॅक्टिस सुरूच आहे. माझं जे टार्गेट आहे 2022 एशियन गेम्स, 42 किलोमीटरचं टार्गेट आहे माझं, ते मी लवकरच गाठेन. तर हे सगळं करत असताना मी माझा डाएट आणि जी रेस्ट आहे ती प्रॉपर घेत होते, म्हणून मला आज 25 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर पळणं शक्य होतंय. जो डाएट जो आहे आपला घरचंच खाऊन, म्हणजे वेळेवर खायचं सगळं, किंवा शरीरात आपण आता तुम्ही शाळेत स्कूलमध्ये बसले तर काही लोक पाणी पण पित नाही, पाणी भरपूर पित जा तुम्ही, कारण आपल्याला म्हणजे आतून बॉडी जी आपली फुटत असते ते आपल्याला लवकर समजत नाही. जो डाएट आहे तो खूप गरजेचा आहे, खूप महत्वाचा असतो. आणि अशा प्रकारे हे माझा सराव चालूच आहे. रेल्वेला मी आतापर्यंत 6 वर्षात 8 ते 10 मेडल दिले, आणि मी आता सध्याही सरळ सुट्टीवरच आहे. आता माझं 2020चं जे मेडल होतं, म्हणजे त्याच्यानंतर कॉम्पिटिशन झालेलं नाही. 2020ला मला जानेवारी 2020ला मला नॅशनल मेडल होतं, त्याच्या बेसिसवर मला अजूनही सुट्टीवर आहे. मी अजूनही सराव करत आहे. आज सकाळी मी 18 किलोमीटर पळाली. असं नाही म्हटलं की मला कार्यक्रमाला जायचंय किंवा मी आता गावी आली तर कसं करू किंवा काय. मग अशी माझं की माझ्या बॅगमध्ये असतं, मी कुठेही जाऊ दे, माझ्या म्हणजे माहेरी जरी गेली मांडर देवीला तरी ते माझ्यासोबतच असतं. जेवढा टाइम आपल्याला भेटेल तेवढा, भले अर्धा तास भेटले तर अर्धा तास प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिस नाही केलं तर मला करमत नाही, कारण मला 2022ची जी 42 किलोमीटरची कॉम्पिटिशन आहे तिथे मला ते घाटायचं, मला ते तिथपर्यंत पोहोचायचे मला. त्यामुळे हा माझा दिवसभराचा किंवा हे जे प्रॅक्टिस वगैरे आहे ते चालूच आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन, प्रत्येकाने आपलं क्षेत्र निवडा, त्याचा पाठलाग करा. स्पोर्ट्स क्षेत्रात आला तर तुम्हाला जरी नॅशनल खेळात, स्टेट खेळात, तरी तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरती किंवा दुसऱ्या कोणत्याही ज्या आहेत, नेव्ही असेल, अशा बऱ्याच भरती वगैरे देता येऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5% हे आरक्षण आहे. आपल्याकडे स्टेट मॉडेल असेल तर स्पोर्ट्स कोट्यातून डायरेक्ट जातो आपण. नॉर्मल मेरिट आणि स्पोर्ट्सचं जे मेरिट आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. तुम्हाला मी एवढंच सांगू शकते, किंवा थोडाफार तुम्ही सराव करा. सगळ्या शाळेतले नाही म्हटलं तरी बरेचसे चांगले खेळाडू घडू शकतात. मी पण एक ग्रामीण भागातलीच मुलगी आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचे जे कोण मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी बोला. त्यांना म्हणजे कसं मार्गदर्शक जे आहेत ना, आपण त्यांच्या पाठी लागायचं. सर मला हे करायचंय, सर मला ते करायचंय. तुम्ही जर त्या समोरच्या पाठी लागत नाही तर मग काहीच नाही करू शकत तुम्ही. तर तुम्ही कोण म्हणजे नियोजन करा तुमचं, आणि ज्या पद्धतीने नियोजन कराल त्या पद्धतीने तुमची दिनचर्या आहे ती चालूच ठेवा. त्याच्याबद्दल तुमचं कुटुंब जे आहे, तुम्हाला जॉब लागला, समजा स्टेट खेळा, तर स्टेटच्या मेडलचा एवढा फायदा आहे एका सर्टिफिकेटचा, की तुम्हाला पोलीस भरती वगैरे जरी द्यायची असेल किंवा आर्मी भरती द्यायची असेल तर स्पोर्ट्स कोट्यामधून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. जनरल भरती ही वेगळी राहते आणि स्पोर्ट्स भरती ही वेगळी राहते. तर तुम्हाला तो एक चांगला फायदा होऊ शकतो.
आणि तुमचं जे कुटुंब आहे ते कुटुंबाला तुमचा एक हातभार लागेल, तुमचं कुटुंब सुधारेल. त्यामुळे आणि एवढं तुम्ही करू शकता. तुमच्या इथे तर ग्राउंडची वगैरे पण सुविधा आहे, फॅसिलिटी आहेत तुम्हाला भरपूर. आमच्या तिकडे तर म्हणजे माझ्या त्या काळामध्ये मला फॅसिलिटी वगैरे पण नव्हत्या. मला मार्गदर्शक फक्त माझे गुरु जे आहेत ते खूप चांगले भेटले. तर असा हा प्रवास आहे. आणि आज मी एवढं सांगू इच्छिते की माझं म्हणजे घरची जी इथली फॅमिली आहे ती मला खूप चांगली भेटली. पंकज गुरवान माझे मिस्टर आहेत आणि ते फॉरेन्सिक ऑफिसर आहेत ते. तर आपण म्हणजे आधी मला सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं चांगलं घर भेटेल किंवा एवढा चांगला मुलगा भेटेल. प्रत्येक मुलीची ही अपेक्षा असते की मला घर चांगलं भेटावं, घरचं म्हणजे गाडी बंगला किंवा जे काही असेल ती अपेक्षा असते. तर माझ्या मम्मी अपेक्षा वगैरे काही ठेवली नव्हती, पण सगळं काही मला भेटलं. मुलींना मी एकच सांगेन की एवढं तुम्ही स्वतःला काबील बनवा की उद्या लग्नासाठी वगैरे स्थळ असेल तर तुम्ही मुलांच्या घरी स्थळ घेऊन गेला पाहिजे, तुमच्या घरी मुलं स्थळ घेऊन नाही आले पाहिजे. एवढं स्वतःला काबील. ठीक आहे. तर काही बोलण्यातून माझ्या चुकीचं शब्द गेला असेल तर क्षमा असावी. मी आज मला इथं बोलवून मला 4 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द थांबवते. आपला हा जो जिद्दीचा प्रवास दिदीनं मांडला, नक्कीच जी माणसं कर्तृत्वावर ध्येयावर लक्ष ठेवून असतात ते आमच्यासारखे मायकेल बनत नाहीत. म्हणजे माईक पुढे येऊन शायनिंग मारत नाहीत, त्यांना बोलता नाही येत, कारण त्यांचं लक्ष सगळं त्यांच्या कामावर आहे, त्यांच्या प्रयत्नावर. टाळ्या सर. दिदीला आपला प्रवास सांगताना नेमकं काय सांगू आणि काय नको असं झालं होतं, कारण तिच्या असंख्य प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येते. आपण तुम्ही प्रश्न विचारायचे आणि दिदीनं बोलायचं, असं 2 वे आपण आज सेशन घेऊया. इथून पुढं सगळे प्रश्न तुमच्याकडनं येऊ द्यात. मी सुरुवात करतो, मी संधी घेतो तुमच्या आधी बोलायची. मी दिदीला विचारू इच्छितो, बसूनच दिदी बोलेल. माईक विद्यार्थ्यांकडे हा माईक दिला जाईल. हा, विद्यार्थ्यांनी तिथून प्रश्न विचारा, हा माईक दिदीकडे द्या. आणि माझाच पहिला प्रश्न आहे दिदी की तुमची जी कौटुंबिक स्थिती होती, विशेषतः आर्थिक स्थिती, अशी सामान्य आर्थिक स्थितीतली आमच्याकडे पण जवळजवळ 80% मुलं आहेत. तर तसा एखादा प्रसंग आहे का की ज्या वेळेला तुम्हाला खूप संघर्षातनं किंवा तुम्ही हारला होता मनातनं, पण तुमच्या त्या स्पोर्ट्समनशिप जी आहे, खिलाडू वृत्ती जी आहे, तिनं तुम्हाला पुढे यायला प्रयत्न केलं, मदत केली, असा एखादा प्रसंग आहे? तर वयाच्या 17व्या वर्षी मी माझ्या घरची जी जबाबदारी होती ती पूर्णपणे माझ्यावर पडली. आणि ज्या मी मॅरेथॉन्स वगैरे खेळायची किंवा नॅशनलला जर एक मिळेल आलं तर मला 5,000 किंवा 7,000 रुपये असे काय भेटायचे, त्याच्यातून मी माझं कुटुंब चालवायचे. तर आपण म्हणतो ना आपल्या घरातील आधारस्तंभ जो आहे तो हरपला तर म्हणजे समाजामध्ये आपल्याला थोडक्यात कमी लेखतात किंवा किंमत नसते. मी जे हे करत होते, मी एक मुलगी असून हे करत होते, ते समाजातील काही लोकांना म्हणजे चांगलं वाटत नव्हतं. तर मी मुद्दामच तुम्हाला हे सांगितलेलं नाही, पण तो क्षण आहे जो तो माझ्यासाठी खूप म्हणजे मी लाईफमध्ये कधीच विसरू शकत नाही हा क्षण. तर सर सांगायचं म्हणजे असं की आर्थिक स्थिती जर आपली दुर्बल असेल समाजामध्ये किंमत नसते आपल्याला. आणि मी एक मुलगी, गरीब घरातली मुलगी काहीतरी करते
आणि जे म्हणजे जे मुलं असे होते की त्यांना सगळ्या फॅसिलिटी असून सुद्धा ते काहीच करू शकत नव्हते. तर मी मुलगी आणि मी एवढं सगळं करते तर ते लोकांना पटत नव्हतं. तर सर म्हणजे माझ्यावर अक्षरशः वार सुद्धा केले होते लोकांनी. मला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि ते पण असं की भररात्री मला मारण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यातून मला असं वाटलं की म्हणजे तेव्हा खूपच जेव्हा आपण आर्थिक परिस्थिती येते तेव्हा आपल्याला समाज म्हणजे लोक कोण साथ सपोर्ट देत नाही. पण माझे गुरु जे आहेत त्यांनी मला सपोर्ट दिला. आणि तेव्हा खरं ज्यावेळी माझ्यावरती म्हणजे संध्याकाळच्या वेळी वार वगैरे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा खरं मला वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे जीवनात. म्हणजे अजूनही संधी म्हणजे एक मन असं पण वाटलं की नको करायला, इथं थांबूया, सगळं स्टॉप करूया, हे सगळे प्रसंग आपल्यावरती येत आहेत. पण त्यातून एक मन असं म्हटलं की नाही, आपण जे केलं आहे ते अजून काहीतरी करून दाखवायचे. आपली परिस्थितीमुळे आपल्याला लोकांनी हा त्रास दिलेला आहे तर समाजामध्ये आपलं नाव आपण कमवून दाखवायचं एवढं मला वाटलं आणि त्यामुळे आज मी इथं आहे. विद्यार्थ्यांमधून प्रश्न येतील, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. पटकन उभं राहायचं आहे, एका विद्यार्थिनीने एक प्रश्न विचारायचा. उठा लवकर, मास्क खाली घ्या आणि बोला. मी माझ्या यशाचे श्रेय तर खरं तर मी माझ्या आई वडिलांना आणि गुरूंना देते. आई वडिलांनी जर मला घरातून बाहेरच नसतं पाठवलं तर मी हे सगळं करणं माझ्यासाठी अशक्य होतं. तर मी सर्वप्रथम माझ्या आई वडिलांना आणि गुरूंना माझ्या यशाचे जे श्रेय आहे त्या 3 व्यक्तींना देते. मला सांगायला अतिशय आनंद होतोय, दिदीचे जे सर आहेत राजगुरू सर, ते आपल्या मुंडाया कॉलेजच्या चे माजी विद्यार्थी आहेत. आपल्याच शाळेतनं संस्थेतनं शिकून गेले. पुढचा प्रश्न त्या सरांसाठी एकदा जोडतात. पुढचा प्रश्न मुलींना म्हटलं तर खूप साऱ्या संधी आहेत. तुम्ही जर स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं म्हटलं तर स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला म्हणजे कोणती भरती, आपण एमपीएससी म्हणतो, एमपीएससी युपीएससी जे मुलं करतात, जर आपल्याला स्टेट मेडल किंवा नॅशनल मेडल्स असेल तर आपल्याला 5% आरक्षण दिलं जातं. खेळाचा फायदा हा होतो की मग अशी सांगितलं मी तुम्हाला की कोणती भरती देताना जनरल मुलांसाठी वेगळी भरती राहते आणि स्पोर्ट्स कोटामधून ही वेगळी भरती राहते. तर खेळाचा फायदा हा आहे की तुम्हाला 5% आरक्षण दिलं जातं गव्हर्नमेंट कडून. म्हणजे दिवसभराचं कसं राहायचं, मी शेड्यूल तुम्हाला सांगितलं की 12 तास म्हणजे बाहेरच जायचे. बाहेर म्हणजे दिवसभर शाळा, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम प्रॅक्टिस. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आहे ना, संध्याकाळचा वेळ मला भेटायचा आणि सकाळी पहाटे 1.5 तास आणि संध्याकाळी म्हणजे घरी मी जायची 7ला. त्याच्यानंतर जेवण वगैरे जे काही असेल ते 9 पर्यंत माझं आवरून परत मी 1.5 तास अभ्यास करायचे. सकाळी 1.5 तास आणि संध्याकाळी 1.5 तास. कारण मला इतर वेळ भेटायचंच नाही आहे. दिवसभर शाळेत जो काही अभ्यास होत असेल तेवढा आणि बाकीचा संध्याकाळी म्हणजे मी सकाळ संध्याकाळचे 3 तास अभ्यासासाठी द्यायचे. तर असं नाहीये, मला मुलांना हेच सांगायचंय की तुम्ही अभ्यासही करू शकता आणि तुमचं करिअर स्पोर्ट्स मध्ये असेल ते सुद्धा करू शकता. तर म्हणजे स्पोर्ट्स करत असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल याचं असं काही बिलकुल सुद्धा नाहीये. तर आपण दोन्ही गोष्टी अगदी तंतोतंत सांभाळू शकतो. त्या दिदीसाठी काय वाजवा. अत्यंत प्रगल्भ प्रश्न तिने विचारला. खेळ आणि अभ्यास याचा समतोल तुम्ही कसा साधता. तर प्रश्न सुद्धा विचारायला कौशल्य आणि धाडस हवाय. अजूनही मी सर्व ज्या उपस्थित दिदी आहेत, ज्युनियरच्या आहेत, कुणीही विचारा प्रश्न. इथं
पटपट विचारा, कारण वेळ कमी आहे आणि तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढं दीदी पटपट बोलणार आहे. चला पुढचा प्रश्न. तुमचा रोजचा सराव कार्यक्रम कसा होता? म्हणजे मी सकाळी रोज सकाळी 4:30ला उठायची. त्याच्यानंतर माझं जे काय आहे ते अर्ध्या तासामध्ये आवरून आई मला डब्बा बनवून द्यायची. माझा 1-1.5 तास अभ्यासात जायचा. जे काय स्कूलमधलं गृहपाठ असतील, निबंध असतील, जे काय पाठांतर वगैरे असेल ते करायची. त्याच्यानंतर मी 6ला घरातून बाहेर पडायची. 6 मला अर्धा-पाऊण तास ग्राउंडवर पोहोचण्यासाठी लागायचा. 2 तास मी ग्राउंडला प्रॅक्टिस करायची. तिथून 10-10:30 ते 5 पर्यंत मी शाळेमध्ये दिवसभर बसायची. त्याच्यानंतर पुन्हा मी 1.5 तास प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा मला घरी जायला अर्धा-पाऊण तास लागायचा. मला 7-7:30 वाजता घरी पोहोचायला. तिथून माझं घरचं जे काय असेल काम वगैरे, असं पण नाही की घरचं मला काम करावं लागत नव्हतं. तर अगदी स्वयंपाकापासून धुणी भांड्यापासून मला सगळं काम करावं लागायचं आणि ते काम करून घरचं सगळं सांभाळून शाळा प्रॅक्टिस हेही केलं मी. तर असा माझा दिवसाचा ठरलेलंच होतं. म्हणजे माझा न चुकता मी ते करायची. बघा, म्हणजे खेळाडू असू किंवा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर कामात सुट्टी नाही. हा, हे लक्षात घ्या. दोन्ही करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि हे 2च करायचं आहे, तिसरी गोष्टच करायची नाही. एक तर घरचं काम, अभ्यास आणि आपलं करिअरच्या दृष्टीनं काय निवडलंय क्षेत्र त्याचाच विचार करावा, तिसरी गोष्ट करायची नाही. छान प्रश्न होता. पुढचा प्रश्न. दीदीचा प्रश्न छान आहे. दीदी म्हणते की धावणं हा शारीरिक श्रमाचा काम आहे, त्यासाठी फिटनेस आवश्यक आहे. तर तुम्ही अजून मोठ्याने विचार, मोठ्याने. कळलेलं नाही प्रश्न. हा, हा, तर मी जे सांगितलं तुम्हाला, मी म्हणजे सकाळी 2-2.5 तास आणि संध्याकाळी 2-2.5 तास सराव करते. ते फक्त पळणेच नव्हतं, पळणं म्हणजे माझं म्हणजे मी एका तासाला जे आहे ना माझं ऍव्हरेज 17 ते 18 किलोमीटर एका तासाला असतं माझं. वर्कआउट हा माझा वेगवेगळा राहतो दिवसाचा. म्हणजे पूर्ण आठवड्याचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण वेगळं राहतं माझं. माझ्या कॉम्पिटिशनच्या आधी जे आहे ना ते 3 महिने आधी माझा वर्कआउट ठरलेला असतो की मला 3 महिने हा वर्कआउट करायचा आहे. की असं नाही की आज रात्री ठरवलं आणि उद्या तो करायचा, असं नाही. 3 महिने आधी त्याचं प्लॅनिंग केलेलं असतं. त्या प्लॅनिंग नुसारच मी चाललेली आहे आणि आज देखील मी त्याच प्लॅनिंग नुसार चाललेली आहे. तर त्याच्यामध्ये पण म्हणजे फक्त जॉगिंग करणं हे नव्हे, तर त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या ड्रिल्स करावे लागतात, जिम करावे लागते, वेट ट्रेनिंग करावं लागतं. म्हणजे जर आपल्याला स्टॅमिना वाढवायचा असेल तर आपला बेसिक पाया हा खूप मजबूत असावा लागतो. तर तो मी बेसिक पाया जो आहे माझा, तर मी अंडर 14चे म्हणजे तुमच्या वयाचे जेव्हा होते 5वी ते 8वी पर्यंत माझा पाया बनवला मी, मजबूत पाया बनवला. त्याच्यामध्ये हिल रनिंग केलं. म्हणजे माझ्या स्ट्रेंथ लेग्स मध्ये, माझ्या पायामध्ये ताकद पाहिजे यासाठी मी वेट ट्रेनिंग केलं, हिल्स केलं, परत स्प्रिंटा वगैरे असेल. वर्कआउट हा वेगळा राहतो. त्यामुळं आता मला नॉर्मल, आज मी 18 किलोमीटर केलं तरी मला काहीच वाटलेलं नाही. असं वाटलं मी 4-5 किलोमीटरच पळून आले. म्हणजे एवढा मी जरी लग्न झाल्यानंतर 8 महिने म्हणजे माझा गॅप होता प्रॅक्टिसमध्ये. 8 महिन्यानंतर मी ग्राउंडला जेव्हा गेले तर मी 10 मिनिटं पळाली. 10 मिनिटं पळाली तर मला म्हणजे एक स्वतःवर विश्वास होता की मी म्हणजे स्वतःवर एवढा अभ्यास केलेला आहे की मला माहिती होतं की मी म्हणजे आज मी 10 मिनिटं पळते, एक 15 दिवसानंतर मी 1 तास पळणार आहे. मी स्वतःवर म्हणजे मला तेवढा विश्वास होता, मी स्वतःवर तेवढा अभ्यास केला होता. तुम्ही म्हणसाल आज पहिल्या दिवशी तुम्ही 10 मिनिटं पळताय आणि 15व्या दिवशी तुम्ही 1 तास पळताय, तर ते कसं शक्य आहे? तर जे आपण मेहनत म्हणजे गेले 14-15 वर्ष जे आहे ती मी मेहनत करते ना, त्याचाच तो भाग असतो. आपल्या हृदयाची कॅपॅसिटी जी आहे, माझ्या हृदयाची कॅपॅसिटी एकदम स्ट्रॉंग झालेली आहे आणि त्यामुळेच मला हे 25 ते 30 किलोमीटर करणं शक्य आहे. खूप छान.
आमच्याकडं आपल्या दिदींनो आपल्याकडे इनामदार सर आहेत आणि आपले सुतार सर आहेत, स्पोर्ट टीचर आहेत आणि तुम्ही स्वतःला कसं स्ट्रॉंग करायचं ते त्यांच्याकडनं शिकून घ्या. दिदी मला सांगायला आवडेल की आपल्या ह्या विद्यालयातल्या ज्युनियर कॉलेजच्या हायस्कूलच्या अनेक मुलं मुली राज्यस्तरापर्यंत वगैरे पोहोचलेले आहेत. कुस्तीमध्ये आमच्या मुली आहेत, मुलं आहेत, असा शाळेचा आमच्या गेम कुस्ती आहे. तर खूप चांगले आमचे स्पोर्टचे टीचर आहेत. तर इनामदार सर आणि सुतार सरांसाठी पण टाळ्या वाजवा. मला खात्री आहे की आजची जना तुमच्या मनात आलेली आहे आणि त्याला मदत करणार आहेत इनामदार सर आणि सुतार सर. पुढचा प्रश्न पटकन घ्या. चला विचारा पटकन. 9वीचे विद्यार्थी, हा विचार. लोकांनी तुमच्यावर काय केल्यावर तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या पुढच्या प्रवासाला मत काय तिचा प्रश्न असा होता की घरच्यांनी कसा सपोर्ट केला जेव्हा त्यांच्या हल्ला झाला त्यावेळेला घरच्यांनी कसा सपोर्ट केला. घरच्यांची प्रतिक्रिया म्हटलं तर माझ्या घरच्यांना सुद्धा वार करण्याचे प्रयत्न केले होते त्यांनी. म्हणजे माझी आई आणि छोटा भाऊ आणि मी म्हणजे तिघच होतो त्यावेळी घरी. तर रात्रीच्या वेळी आमच्यावर वार केले. पण आईला एक मनामध्ये म्हणजे तिला खूप समजून तिचं असं म्हणजे माझी आई अशिक्षित आहे. ती अशिक्षित असून सुद्धा मला खूप तिने सपोर्ट केला. तर त्याच्यानंतर तिला सांगावं नाही लागलं मला. बघा एवढे वार माझ्यावरती केले त्याच्यानंतर सुद्धा तिला सांगावं नाही लागलं की तू म्हणजे मी हे म्हणजे पुढचा हा प्रवास माझा आहे मी असाच चालू ठेवते. तिने मला उलट मला समजावून सांगितलं लोक असतात निंदकाचे घर हे नेहमी असावे. माझ्या आईने सांगितलं मला त्यावेळी अशिक्षित असून सुद्धा आज तुझ्यावर म्हणजे तुझ्यावर जे लोक तुझ्यावर निंदा करतात हसतात तेच लोक उद्या तुझ्यासाठी टाळी वाजवणार आहे असं तिने मला त्यावेळी सपोर्ट केला. पुढचा प्रश्न वेळ कमी आहे, पटपट विचार. खूप छान प्रश्न विचारला तिने. तर मला हे सांगायचे तुम्हाला की आपण आपलं म्हणजे मी स्पोर्ट्स आता प्रॅक्टिस करत असेल किंवा कॉम्पिटिशनला जात असेल तर माझ्यासमोर एक चांगल्या धावपटूचं उदाहरण नेहमीच राहायचं माझ्यासमोर की आपण त्यांचा अनुकरून शिकतो काहीतरी, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे काहीतरी. माझ्यात एक म्हणजे मी इतरांपेक्षा असं मला वाटतं की मी थोडी वेगळीच होते की जे चांगले प्लेअर आहेत त्यांच्याशी मी मैत्री करायचे आणि त्यांच्याकडून जे मला शिकता येईल ना तेवढं मी शिकून घ्यायचे. या रांगेतल्या मुली ज्या काय नववीतल्या आहेत त्यांनी विचारायचे प्रश्न. कुटुंबापासून दूर असल्याने तुम्हाला सणासुदीला गावाकडली आठवण येत होती का? जेन्युइन प्रश्न आहे, खरा प्रश्न आहे आणि मुलगी म्हणून हा विशेष महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुली थोड्याशा भावनिक असतात, इमोशनल असतात आणि स्पर्धा करताना किंवा प्रॅक्टिसला असताना घरची आठवण येत होती का किंवा कसं? तसं तर घरची आठवण खूप यायची कारण मी माझं करिअर ज्यावेळेस म्हणजे अगदी मी 7वी पासूनच बाहेर आहे. जे मी माझ्या गावची यात्रा असेल म्हणजे मांढरदेव की गाव आहे ती यात्रा खूप मोठी राहते. यात्रा असेल किंवा कोणताही सण असेल किंवा नातेवाईकांचे कोणाचं लग्न असेल कोणताही कार्यक्रम असेल तर मी जात नव्हते. तर मला मनातून खूप वाटायचं की यार मला केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांच्यात मला जाऊन त्यांच्यासोबत मला आनंद घेता येईल वगैरे वाटायचं. पण एकीकडे माझं ध्येय होतं हे जे कार्यक्रम वगैरे आहेत किंवा माझे सण वगैरे जे आहेत ते मी आताही करू शकते. माझं करिअर झालं मी इथून पुढे मला तेच करायचंय. माझ्या मनामध्ये एवढंच होतं की आपलं जे ध्येय आहे ते मी तिथपर्यंत पोहोचायचंय आणि हीच माझ्याकडे वेळ आहे. ते मी नंतर नाही करू शकत. नंतर ध्येयापर्यंत नसते पोहोचू शकले तेव्हा आताही ध्येयापर्यंत पोहोचू शकले नसते मी. पण त्यावेळी मी कार्यक्रम किंवा कोणतंही काय असेल ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज मला हे सगळं शक्य झालं. मला खात्री आहे की एवढा सुंदर संवाद झाल्यावर तुमच्या मनात आणखी असंख्य प्रश्न तयार झालेले आहेत. फक्त बोटवर करा की अजून किती जणींना प्रश्न विचारायचे आहेत. फक्त बोटवर करा, नुसतं बोटवर करा. आणि दुसऱ्याकडे नको बघ. दुसऱ्याकडे नाही, तुम्हाला किती जणींना प्रश्न विचारायचे आहेत नुसतं
ठीक आहे, ज्यांना प्रश्न असतील त्यांनी दीदीला बाहेर सुद्धा भेटून प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची दीदी उत्तर देईल. एक शेवटचा प्रश्न मी वहिनींना सांगतो की त्यांनी विचारा. वहिनी विचारतील प्रश्न. कुणाला स्पोर्ट्स मध्ये आवड आहे? हात वर करा. कुठलाही क्षेत्र असो स्पोर्ट्सचा, कुठलाही आहे? अरे हात वर करा. कोण काहीतरी खेळलाय का नाही शाळेत आपल्या? हा ठीक आहे ठीक आहे. तर मी सगळ्यांतर्फे तुम्हाला प्रश्न विचारते की ह्या ज्या मुली आहेत, मुलांना स्टॅमिना जास्त असतो मुलींपेक्षा, तर मुलींनी त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे हे सगळ्यांनी विचारलं की कसं बरेच प्रश्न विचारलं, पण काय खाल्लं पाहिजे की स्टॅमिना वाढेल किंवा त्यांचा एक फोकस राहील की आपण ह्याच्यात सगळेच हुशार आहेत अभ्यासात असं नाही, कोणतरी स्पोर्ट्स पण आवड असते टाइम सारखी, त्यामुळं त्यांचा स्टॅमिना आणि फोकस वाढवण्यासाठी काय खाल्लं पाहिजे आणि कसा फोकस केला पाहिजे? तर डाएट म्हणाल तर डाएटवर खूप फोकस राहावं लागतं. तुम्ही कॉलेज करता किंवा तुम्ही घरापासून बाहेर आल्यानंतर लोक म्हणतात वडापाव, काय असेल ते वडापाव, समोसा, ते मी कधी खाल्ले लास्ट टाइम नाही माहिती मला. पाणीपुरी प्रकार काय असतो तो म्हणजे बघितलंय, पाणीपुरी काय असते बघितलंय, कधी खाल्लेलं नाहीये. आणि पुण्यात राहते. मुलींचं मत आहे पाणीपुरी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. नवरा सोडणार का पाणीपुरी? नवरा. मी एवढंच सांगू शकते की म्हणजे डाएट खूप स्ट्रॉंग असावा लागतो, आपल्याला एवढं सराव करावा लागतो, आपल्या शरीराची झीज होत असते की वडापाव खाऊन किंवा बर्गर खाऊन, पिझ्झा खाऊन हे शरीराची जी झीज झालेली आहे ती भरून निघत नसते. तर माझा डाएट मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जे आपलं मूग मटकी राहतं ना, मूग मटकी हरभरे जे कडधान्य आहेत ते सकाळी, परत 2 अंडी, दूध, फ्रुट्स मी जास्त खाते. आणि अजूनही म्हणाल तर मी थोडक्यात सांगते तुम्हाला, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ना ते मी एकदम लाईटली घेते. त्याच्यामध्ये कोणताही ऑइल म्हणजे जास्त प्रमाणात ऑइल किंवा कोणताही मसाला मी टाकत नाही. नॉनव्हेज वगैरे जरी खायचं म्हटलं तरी फक्त बॉईल करून खाते मी, कारण जर मसाला किंवा तेलकट आपल्या शरीरामध्ये गेले तर फॅट्सचं रूपांतर होतच असतं. आणि प्लस आपल्याला श्वास घेण्यासाठी जे आहे ना त्याचा खूप भयानक त्रास होतो. तर मी मसाल्याचे पदार्थ किंवा फास्ट फूड जे आहे ते खात नाही. पिझ्झा बर्गर काय असतो ते माहीतच नाही मला काय. तर जो डाएट आहे तो घरगुतीच डाएट असावा आपला आणि तो स्ट्रॉंग असावा, जेणेकरून आपल्या शरीराची झीज जी होते, कॅल्शियम असेल, प्रोटीन असेल, विटॅमिन्स वगैरे जे असतील ते सगळं आपल्या घरगुती डाएट मधूनच भेटतं आपल्याला. खूप छान संवाद झाला. अतिशय योग्य असे प्रश्न तुम्ही सर्वांनी विचारले आणि छान समर्पक उत्तरं दिली दिली. वहिनींनी सुद्धा खूप छान महत्वाचा प्रश्न विचारला डाएटचा. खरं तर त्यांनाही त्याची आवश्यकता आहे असं त्यांना वाटलं असावं. यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी आणि ह्या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेचा समारोपाचा आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे, आपल्या सर्वांचे आवडते शिक्षक आदरणीय आंबवडे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. जाना एक्सप्रेस प्रवास एका जिद्दीचा. पण गेली 1 तासभर झालं हा प्रवास ऐकतो आहोत. दिदीनं चळवळ करू नका, 2 मिनिटात संपवणार. खरं तर प्रवासाला अगोदर सुरुवात करायची असते. मंजिल मुझे मिल जाएगी भटकते ही सही, मंजिल मुझे मिल जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं. आपण
आपण खरं तर प्रवासाला सुरुवात करायची असते. मला जर पळता येत नसेल तर मी चालेल, मला चालता येत नसेल तर मी रांगेन, मला रांगताही येत नसेल तर मी घसपटेन, पण मी एका जागेवर थांबणार नाही. अशी जर तुम्ही सुरुवात केली तर निश्चितपणे तुम्ही एक दिवस जणार झालेला असाल. जी आपल्या ध्येयाकडे जाणार होते, लक्षात घ्या. आपल्याला फक्त सुरुवात करायची असते आणि आपला बराचसा सगळ्यांचा जो ध्येय असतं ते सुरुवात करण्यापासून थांबलेलं असतं. आपण एक साधं उदाहरण देतो की आपण संध्याकाळी 7च्या नंतर जर आपल्याला शेजारच्या घरात जायचं आहे तरी आपण आईला म्हणतो माझ्यासोबत चल. असा जर आपला प्रवास असेल तर हा प्रवास ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही. मी आणखी एक सांगतो, तुम्हाला वाईट वाटेल, पण ताईने जे सांगितलं की जिद्द कशी असावी लागते, ती तिच्या घरापासून शाळेपर्यंत 7-8 किलोमीटर रोज चालते, जाते, परत येते. आपण साधं टाळगावच्या स्टँडवर जर उभं राहिलो आणि मुंबईच्या शाळेत यायचं 1.5 किलोमीटर आहे ताई, तरी पण आपण बसची रिक्षाची वाट बघतो. खरं तर ताईकडून खूप शिकण्यासारखं आहे. मला वाटतं हा प्रवास जो आहे, ही जिद्द जी आहे ती आपण घेऊन चला. ताईचं फक्त विचार ऐकू नका. आणि असं काही नाही की सगळ्यांनी स्पोर्ट्समध्येच ध्येय ठेवा. ताईनं जसं सांगितलं की क्रीडा जिला क्रीडेत जावं लागते, खेळात जिची आवड आहे तिनं खेळामध्ये उतरा. जिला स्पर्धा परीक्षेची आहे, गायनाची आहे, वादनाची आहे, तुम्हाला जे आहे की ज्याच्यामध्ये आपण जना होऊ शकतो असं आपल्या मनामध्ये ठरवा. ती जिद्द, ती चेतना, तो विचार, ती ज्योत आपल्या मनामध्ये प्रज्वलित करा. आमच्या आपण ऍडव्होकेट भाऊने सुरू केलेल्या व्याख्यानमालेचा खरा उद्देश तोच आहे, आपल्या मनामध्ये एका ध्येयाची विचाराची ज्योत प्रज्वलित करणं आणि ती त्या ठिकाणी ध्येयापर्यंत पोहोचवणं. या अनुषंगानं आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेल्या सौ जना पंकज हिरवे गुलवान यांचे या ठिकाणी व्याख्यानमाला समितीच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. गेली 20 वर्ष झालं आपल्या समोर अनेक महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, विचारवंत, प्रबोधनकार आपल्या समोर ज्यांनी आणले, ते या व्याख्यानमाला समितीचे संकल्पक, आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ या ठिकाणी गेली 3 दिवस आपल्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांचंही मी व्याख्यानमाला समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचसोबत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय MB पाटील सर, सौ गीतांजली पाटील वहिनी, कुमारी समृद्धी दिदी, चिरंजीव आदित्य दादा, त्याचबरोबर या व्याख्यानमाला समितीचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या विद्यालयाचे प्राचार्य BR पाटील सर, त्याचबरोबर ज्यांनी आपल्यासाठी 3 दिवसाचे वक्ते उपलब्ध करून दिले ते माझे मित्र पवार सर, ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक फुके सर, माध्यमिकचे पर्यवेक्षक माळी सर, या व्याख्यानमाल्यासाठी ज्या सगळ्यांनी मदत केली ते सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गेली 3 दिवस झालं तुम्ही अत्यंत शांततेत, काल तुम्ही उन्हात बसला, थोडा वेळ तुम्हाला उन्हाचा त्रास झाला, तरी देखील आपण शांतपणे कालच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. 3 दिवसाच्या सर्व प्रेक्षक दिदी आणि दादांचं मी या व्याख्यानमाला समितीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचा या ठिकाणी व्याख्यानमाला समितीच्या वतीने निरोप घेतो. धन्यवाद.